नमस्कार. महाराष्ट्रातील माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने व त्यागाने प्रेरित होऊन पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील असंघटित माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारे कामगार नेते म्हणून इरफान सय्यद यांचे नाव पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव याबरोबरच पुणे जिल्ह्यातील अनेक औद्योगिक पट्ट्यात आदराने घेतलं जातं. सर्वांचंच एक स्वप्न असतं, आपलं हक्काचं घर असावं. त्याप्रमाणेच कामगारांनी देखील हे स्वप्न पाहिलं. कामगारांची स्वप्ने आपली स्वप्ने मानणाऱ्या इरफान सय्यद यांनी कामगारांनी पाहिलेल्या स्वतःच्या घराचं स्वप्न आपलं मानलं आणि कामगारांना घर मिळवून देणारच अशी प्रतिज्ञा केली. त्यासाठी ठाणे व नवी मुंबईच्या धर्तीवरच माझ्याही कामगारांना घरे दिलीच पाहिजे यासाठी सन 2015 पासून वारंवार पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला. पण आश्वासनाबरोबरच शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित असलेले भूखंड मात्र कामगारांसाठी आरक्षित नसल्याची जाणीव झाली. पण यामुळे खचून न जाता कामगारांच्या स्वप्नपूर्तीची इच्छा बाळगलेल्या सय्यद यांनी नवी उमेद बांधून पुन्हा उभारी घेण्याचे ठरवले व आपल्या कामगारांना दिलेला शब्द पाळण्याचा चंग बांधला. पण वाढत्या मंदीच्या काळात तसेच गगनाला भिडलेल्या जागेच्या भावामुळे तसेच इतरही असंख्य अडचणींमुळे हे स्वप्नच राहण्याची भीती वाटली. तरी देखील पालिकेच्या माध्यमातून शासनांच्या योजनेतून काही प्रमाणात हित पाहण्याचा प्रयत्न केला. यासाठी अनेक नेत्यांचे दरवाजे ठोठावले. यातूनच शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी देखील भेट झाली व सय्यद करीत असलेल्या स्वप्नपूर्तीच्या कामाचे कौतुक करून तुमच्या स्वच्छ निर्मळ कामासाठी शिवसेनेचे दरवाजे तुम्हाला नेहमीच उघडे असतील असा आत्मविश्वास दिला. सामान्यांसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या शिवसेनेबरोबर अशी माणसे हवीतच अशी साधही घातली. ज्यांच्या शब्दातला अंगार कोट्यावधी हृदयात आजही ऊर्जा निर्माण करतो अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव साहेबांच्या कामगार संबंधीचे ज्वलंत विचार व कष्टकरी कामगारांबाबतची तळमळ पाहून त्यांच्या विचारांचा पाईक होऊन आपल्या असंख्य पदाधिकारी व हजारो सदस्यांसह कामगार क्षेत्रात शिवसेनेच्या कार्याचा भगवा ध्वज हाती घेण्याचा निर्णय घेऊन मोठ्या आनंदाने व एका विलक्षण कार्य ध्येयाने प्रेरित होऊन शिवबंध हाती बांधला. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे व उर्वरित सर्व आयुष्य भगव्याला समर्पित करण्याची शपथही घेतली व सर्व आयुष्य कामगारांच्या हितासाठी व विकासासाठी ओवाळून टाकणाऱ्या सय्यद यांनी आपल्या कुटुंबाच्या स्वमालकीची पिंपरी चिंचवड हद्दीतील वडमुखवाडी येथील कोट्यावधी रुपयांची जमीन कामगारांच्या स्वप्नपूर्तीचे केंद्र बनवून आपली वचनपूर्ती करण्याचा निश्चय केला आहे. यामुळे पुणे नाशिक रोड जवळूनच हाकेच्या अंतरावर सर्व सोयी नियुक्त भव्य गृह प्रकल्प व तो पण अत्यंत अल्प किमतीत लवकरच कामगारांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 2 वर्षातच कामगारांच्या हक्काच्या घरासाठी उभा केलेला संकल्प व कामगारांच्या स्वप्नपूर्तीचे समाधान निश्चितच कामगारांना व सय्यद यांना लाभल्याशिवाय राहणार नाही. कामगार वर्गाच्या कुटुंबाच्या प्रगतीच्या न्याय हक्कासाठी मी इरफान सय्यद नेहमीच कटिबद्ध आहे. कारण हा एक लढा संघर्षाचा व ध्यास स्वप्नपूर्तीचा आहे. धन्यवाद. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा
फडको लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना